मला सांगा, आत्तापर्यंत छगन भुजबळ साहेबांनी ओबीसीसाठी लढा दिला, महादेव जानकरांनी दिला, प्रकाश अण्णा शेंडगेंनी दिला, पडळकरांनी दिला, कोणी नाही दिला. सगळ्या समाजांनी स्वतःच्या समाजासाठी रस्त्यावर उतरून, समाज संघटित करून, सरकारला दबावात आणून काही गोष्टी पदरात पाडून घेण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला. मग त्यामध्ये मराठा समाजातल्या पुढाऱ्यांनी पुढे येऊन केला, तर त्यात बिघडायचं कारण काय वाईट वाटायचं काय कारण आहे? प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे स्वतःच्या समाजासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी एखादी गोष्ट त्याला जर पदरात पाडून घ्यायची असेल तर त्याला आंदोलन करावं लागेल, त्याला रस्त्यावर उतरावं लागेल. आणि उतरला म्हणून ते का दोषी आहे का? मराठ्याने काय हक्क मागू नये का? मराठ्याला ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं असेल त्यांची मागणी चुकीची आहे का? सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करा म्हणणं हे चुकीचं आहे का? का करत नाही सरकार? तुमचा DNA ओबीसीचा आहे म्हणून करत नाही का तुम्ही? अहो, मराठा समाजामध्ये आज चूल पेटायचे वांदे आहेत. मग आमचं म्हणणं आहे, आमच्यापेक्षाही आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, जे पक्षाचे प्रमुख, माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती की जातीवर आरक्षण नका देऊ, ते आर्थिक निकषावर आरक्षण द्या. आणि ती परिस्थिती आजची आहे. आज आम्ही कोणाचं आरक्षण हक्क मागत नाही हिरावून, पण आम्हाला सुद्धा मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे. आम्हाला नाही मिळायला पाहिजे, पण आमच्या समाजातल्या, आमच्या वर्गातल्या काही गरीब समाजात जे सुशिक्षित आहेत, ज्याला शिक्षणापासून वंचित राहिलेत, जे चांगले शिकलेत परंतु आरक्षणाच्या ह्या फायद्या तोट्यामध्ये त्यांची जरा नुकसान झाले, अशा लोकांना न्याय मिळवून देणं किंवा त्यांना न्याय मिळावा हे म्हणणं गैर आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर हो, आम्ही ही चूक केली आणि ती करणार असं माझं ठाम मत आहे. तुम्ही आतापर्यंत एवढ्या निवडणुका लढल्या, त्या विकासाच्या मुद्द्यावर असतील, पक्षीय राजकारणावर असतील, लोकांच्या समस्यावर असेल, पण ही पहिली निवडणूक अशी होती की ही कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावर नाही चालली. ही निवडणूक सरळ सरळ ओबीसी विरुद्ध ओपन अशा स्वरूपाची होत गेली. जसे जसे निवडणुकीचा काळ येत होता तसतसं ही निवडणूक जातीच्या आधारावर ही वळणं घेत होती आणि शेवटच्या टप्प्यात ती जातीच्या वळणावर गेली आणि ओपन विरुद्ध ओबीसी अशा स्वरूपाची लढाई आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये बघायला मिळाली. आता बीडमध्ये कालचा प्रकार, परभणी जसं झालं तसंच बीडमध्ये पण बघायला मिळालं. बीडमध्ये काही ठिकाणी वंजारी समाजाने मराठा समाजाच्या अनेक गोष्टींवर प्रतिबंध घातला, तिथं प्रशासनाने मध्यस्थी केली. कसं बघता या सगळ्या घटनेकडे? शेवटी ही निवडणुकीची प्रक्रिया आहे आणि ही निवडणुकीच्या पुरतीच मर्यादित असावी. ज्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया संपली त्या दिवशी आपल्यातले हेवे दावे, मतभेद काय असतील, वैचारिक लढाई ह्या तिथं संपल्या. शेवटी ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी. अनेक वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या आपण एका ठिकाणी राहत आलोत, नांदत आलोत, गुण्यागोविंदानं आपण सगळ्या संसार चालवतोय. आणि निवडणुकीमुळं आपल्यामध्ये एवढी कटुता निर्माण व्हावी असं काही कोणाचं धुऱ्याचं भांडण नाही, कोणाचं इज्जतीचं भांडण नाही, काही पैशाची लढाई नाही. त्यामुळे एवढं टोकाला जायचं काही कारण असायचं कारण नाही आणि जाऊ नये असं मला वाटतंय. की शेवटी ही लढाई वैचारिक असतात, एका विचारावर चालणाऱ्या लढाई असतात, त्या थोड्या जातीवर झाल्या, एवढाच विषय आहे. नाही, पण हे जातीवर जाण्याचं काय कारण असू शकतं? आता भारतीय जनता पार्टीचे सगळे वरिष्ठ नेते, जे सर्वोच्च पदावर बसलेले व्यक्ती आहेत, जे संवैधानिक पदावर बसलेले व्यक्ती आहेत, त्यामध्ये मी तर आवर्जून उल्लेख करेन की देशाचे पंतप्रधान स्वतः म्हणतात की मी ओबीसी समाजातून आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आमच्या पक्षाचा, आमचा DNAच ओबीसीचा आहे. आता संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं ही लोकशाहीसाठी घातक आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. तुम्ही परभणीचं मतदान झाल्यानंतर राज्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये फिरलात. काय चित्र एकूण वाटतं तुम्हाला की राज्यामध्ये महाविकास आघाडी प्लस राहील का महायुती परत येईल? राज्याच्या सगळ्या लोकसभा मतदारसंघातली मी थोडी काहीतरी माहिती घेतली आणि काही ठिकाणी मला जाण्याचा बी योग आला. तर मी सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की ह्यावेळेसची लढाई ही उद्धव ठाकरे वर्सेस महायुती अशी होती. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वातून, मग ते उद्धव ठाकरे असतील, शरदचंद्रजी पवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, महाविकास आघाडी म्हणून ज्या पद्धतीने ही कॅम्पेनिंग केली, तर उद्याच्या 4 तारखेला ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी ह्या मॅचचा मॅन ऑफ द सिरीज कोण असेल तो उद्धव ठाकरे. किती जागा येतील वाटतं? मागच्या वेळेला महायुतीच्या 42 जागा होत्या, 41 जागा होत्या. यावेळेला महायुतीच्या किती राहतील आणि महाविकास आघाडीच्या किती राहतील? महायुतीच्या किती असतील हे मला माहीत नाही, पण महाविकास आघाडीच्या जागा किमान 35 तरी असतील. 30 ते 35च्या दरम्यान महाविकास आघाडी निवडून येईल ही आत्मविश्वासानं सांगतो. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.